विधानसभेच्या अधिवेशनात कोकणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली. वृक्षतोडीसंदर्भात दंडाची तरतूद असलेले विधेयक मांडण्यात आले होते. त्यातील दंडाच्या तरतुदीमुळे कोकणातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र या विधेयकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असल्याची माहिती सामंत यांनी दिली. विधिमंडळामध्ये विधेयक संमत करत असताना महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि कोकणाच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा एक निर्णय झाला. मागच्या वेळी अधिवेशनामध्ये एक विधेयक झाड तोडल्यानंतर 50,000 रुपये दंड अशा विधेयकाचा ऑर्डिनन्स आम्ही काढलेला होता आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळं आमच्या विशेषतः कोकणातल्या शेतकऱ्यांची जी मागणी होती, जे शेतकरी झाडं तोडून त्यांची उपजीविका करतात परंतु परवानगी घेऊन ते झाडं तोडतात, अशा लोकांची जी मागणी होती ती आचारसंहितेमध्ये आम्ही पूर्ण करू शकलो नाही. आज वृक्षतोडीच्या संदर्भातलं विधेयक मी स्वतः विधानसभेमध्ये मांडलं. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते सभागृहामध्ये उपस्थित होते आणि कोकणातल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या विधेयकाला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. 1,000 रुपयाचा दंड जो 50,000 रुपये केला होता त्या दंडामध्ये वाढ करण्याचा निर्णय नक्की झालेला आहे, परंतु तो 50,000 असावा, 25,000 असावा की 10,000 रुपये असावा यासाठी एक समिती गठीत करून 90 दिवसामध्ये हा निर्णय घेण्याचे सुतोवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे. त्याच्यामुळं एक झाड तोडल्यानंतर 1,000 रुपयाचा जो दंड 50,000 रुपये झाला होता तो थांबवण्याचा आणि त्या विधेयकाला स्थगिती देण्याचा निर्णय म्हणजेच कोकणातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनातला निर्णय घेण्याचं काम आज महायुतीच्या सरकारनं विधानसभेमध्ये केलेलं आहे. कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स. तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका.